वेलकम माझ्या यूट्यूब चॅनलवर स्वागत। आज आपण जाणार आहोत श्री स्वामी समर्थ मठ पळसदरी पुण्यनगरी या ठिकाणी। श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। तुम्ही जर सेंट्रल लाईन वरून येणार असाल तर खोपोली लोकल ट्रेनने या ठिकाणी येऊ शकता। दुसरा पर्याय तुम्ही कर्जतला येऊन तिथून शेअरिंग टॅक्सी पकडून येऊ शकता। पर पर्सन 30 रुपये घेतात। पळसदरी पुण्यनगरी हे ठिकाण रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यात आहे। निसर्गरम्य परिसर, पक्ष्यांचा किलबिलाट आणि थंड वातावरण खूपच सुंदर असं हे ठिकाण आहे। आता आपण पोहोचलो आहोत पळसदरी रेल्वे स्टेशन। खूपच सुंदर असा हा परिसर आहे। येथून श्री स्वामी समर्थ मठ अवघ्या 10 मिनिटाच्या अंतरावर आहे। इथून तुम्हाला पायी चालत जावे लागेल। तुम्ही डायरेक्ट सेंट्रल लाईन वरून येऊ शकता किंवा कर्जत वरून सुद्धा तुम्ही ट्रेनने येऊ शकता। आम्ही कर्जत वरून टॅक्सी करून आलो। आता आपण पोहोचलो आहोत मठाजवळ। श्री क्षेत्र पळसदरी अर्थातच स्वामींच्या पदकमलांनी पुण्य झालेली ही पुण्यनगरी। मठामध्ये आत गेल्यावर प्रथम हातपाय धुवून घ्यावे। मठामध्ये एंट्री केल्यानंतर औदुंबर वृक्ष शेजारी स्वामींची उत्सव मूर्ती दिसेल। तिथे 11 प्रदक्षिणा घालून पुढे भाविक स्वामींचे दर्शन घेतात। समोरच ज्यांनी हा मठ बांधला त्या तीर्थरूप परमभक्त दादा दरेकर यांची समाधी आहे। तिकडे वंदन करून पुढे जावे। मठाबद्दल असे सांगण्यात येते की या मठाचे मठाधिपती तीर्थरूप दादा दरेकर हे स्वामींचे निःशिंग भक्त होते। त्यांना स्वामींचा दृष्टांत दिला होता। अक्कलकोटवरून मुंबईला जाताना श्री स्वामी समर्थ पळसदरी येथे विठ्ठल टेकडीजवळ 22 दिवस त्यांनी वास्तव्य केले होते। त्या ठिकाणी माझा झेंडा उभा कर असा त्यांना दृष्टांत दिला होता। त्यामुळे तीर्थरूप दादांनी 1995 साली या जागी 108 हवनयुक्त पारायण करून दत्त जयंतीच्या शुभ मुहूर्तावर स्थापना केली। स्वामींचे हे मंदिर अवघ्या 22 दिवसांमध्ये पूर्ण करण्यात आले। श्री स्वामी समर्थ म्हणजे दत्त परंपरेतील 3रा अवतार। दिनांक 14 ऑगस्ट 1948 साली जन्मलेले गुरुवर्य दादा 10 जुलै 2010 रोजी त्यांचे निधन झाले।
मठामध्ये दत्त जयंती, श्रीकृष्ण जयंती, श्री स्वामी समर्थ प्रकट दिन, स्वामी समाधी दिन, गुरुपौर्णिमा, कोजागरी पौर्णिमा हे कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरे केले जातात. एक शाळा सुद्धा दत्तक घेतली आहे. निश्चयाचा महामेरू, बहुत जनाशी आधारो असे या मठाचे मठाधिपती परमपूज्य गुरुवर्य दादा महाराज दरेकर. दादांनी लावलेल्या या रोपट्याचे श्री स्वामी समर्थांच्या आशीर्वादाने वटवृक्षात रूपांतर झाले आहे. आता आपणास एवढेच म्हणावे लागेल, गुरुने दिला ज्ञानरूपी वसा, आपण सर्व मिळून चालवा हा पुढे वारसा. अशा या महान कर्मयोगी सत्वपुरुष महादीप्ती दादांची पवित्र समाधी इथे स्वामींच्या पूजेचे साहित्य ठेवलेले आहे. तुम्हाला इथून स्वामींची मूर्ती, विविध प्रकारच्या ध्यान करण्यासाठी माळा भेटतील. करंजच्या जंगलात एका वारुळातून श्री स्वामी समर्थ प्रकट झाले. त्यानंतर भारत भ्रमंती करत असताना कुठे चंचल भारती तर कुठे चैतन्य दृश्य सरस्वती या नावाने स्वामींना ओळखतात. स्वामींच्या बाजूला गुरुकक्ष आहे, तिथे दादा दरेकर यांचा फोटो आहे. खूपच शांत व मंगलमय वातावरण आहे. खूपच पवित्र अशी जागा आहे. स्वामींची मुख्य गाभाऱ्यातील मूर्ती अतिशय तेजस्वी आणि मन प्रसन्न करणारी आहे. या मठाविषयी एक विशेष गोष्ट म्हणजे स्वामी स्वतः भक्तांच्या स्वप्नात जाऊन दृष्टांत देतात. स्वामी अक्कलकोटमध्ये आल्यानंतर त्यांची कीर्ती दश दिशा पसरली व ते अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ झाले. स्वामी समर्थांचे हे शेजघर खूपच सुंदर आहे. पलंगावर स्वामींची मूर्ती व फोटो आहे. दर्शन झाल्यावर बाजूला तळघर ध्यान कक्ष आहे. प्रचंड शांतता या ठिकाणी असते. येथे स्वामींची मोठी मूर्ती आहे. इथे बसून तुम्ही स्वामींचे नामस्मरण व ध्यान करू शकता. स्वामींची 12 वाजता आरती होते. त्यानंतर महाप्रसादाची उत्तम सोय अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने केलेली आहे. महाप्रसादाची वेळ अशी आहे, गुरुवार, शनिवार, रविवार आणि प्रत्येक पौर्णिमा. गुरुवारी 1 ते 2, शनिवारी 12:30 ते 1:30, रविवारी 12:30 ते 1:30, पौर्णिमेला 12:30 ते 1:30. स्वामींचा महाप्रसाद मिळणे हा सुद्धा एक अलभ्य लाभ आहे. त्यामुळे वेळेत येऊन लाभ घेऊ शकता. महाप्रसादाच्या स्वरूपात इथे अन्नदान केले जाते. तुम्हाला सुद्धा पुण्यनगरीत येऊन स्वामींनी वास्तव्य केलेल्या ठिकाणी तुम्हाला दर्शन करायचे असेल तर नक्की या. श्री स्वामी समर्थ मठाला भेट द्या. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामींचे दर्शन करू शकता तुम्ही. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. खूप सुंदर अशी मूर्ती आहे स्वामींची.
ओम नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णु प्रचोदयात् नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णु प्रचोदयात् ओम महालक्ष्मी विद्महे विष्णुपत्नी धीमहि प्रचोदयात् ओम वायुपुत्राय विद्महे सूताय धीमहि तन्नो महारुद्र प्रचोदयात् मंत्रिपुत्राय विद्महे सूताय धीमहि तन्नो दत्त प्रचोदयात् ओम मंत्रिपुत्राय विद्महे सूर्यासुताय धीमहि तन्नो दत्त प्रचोदयात् मंत्रिपुत्राय विद्महे सूर्यासुताय धीमहि नंदाय विद्महे योगिराजाय धीमहि तन्नो स्वामी प्रचोदयात् सच्चिदानंदाय विद्महे योगिराजाय धीमहि तन्नो स्वामी प्रचोदयात् सच्चिदानंदाय विद्महे योगिराजाय धीमहि तन्नो स्वामी प्रचोदयात् सच्चिदानंदाय विद्महे योगिराजाय धीमहि तन्नो स्वामी प्रचोदयात्। शांति शांति। गुरु ब्रह्मा गुरु विष्णु गुरुर्देवो महेश्वर गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। ओम शांति शांति शांति। यज्ञ धर्मं चरामि दान धर्मं चरामि तपो धर्मं चरामि कर्म धर्मं। मुख्य गाभाऱ्याच्या बाजूला स्वामी समर्थांची ही उभी असलेली मूर्ती विठ्ठल स्वरूपात आपल्याला दिसते। खूप छान अशी महाप्रसादाची सोय असते।